नमस्कार, मी प्रियांका नागने. आपल्या मराठी योजना यात्रा या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर जॉब कार्ड म्हणजे काय? जॉब कार्ड अतिशय महत्त्वाचं आहे. महत्त्वपूर्ण व्हिडिओ असणार आहे. यामध्ये आपण पाहणार आहोत की ते ॲप्लिकेशन कसं करायचं आहे, जॉब कार्ड म्हणजे काय, त्याची वेबसाईट कोणती असणार आहे, सविस्तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा. आता जॉब कार्डसाठी एक वेबसाईट आहे, ते म्हणजे नरेगा. तुम्ही गुगलवरती जा, NREGA लगेच येऊन जाईल. फर्स्टची लिंक आहे पंचायत, क्लिक करायचं आहे. त्यानंतर सेकंड आहे जनरेट रिपोर्ट्स. जनरेट रिपोर्ट्समध्ये गेल्यानंतर तुम्हाला आपल्या इंडियामधून, भारतामधून जे काही राज्य आहेत सर्व दिसणार आहे. यामध्ये आपल्याला सिलेक्ट करायचं आहे महाराष्ट्र झाल्यानंतर तुम्हाला इथे स्टेट दिसणार आहे. फायनान्शियल इयर कोणतं आहे आपलं आता सध्या 2025-26 सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट डिस्ट्रिक्ट, कोणतं डिस्ट्रिक्ट आहे तुम्ही चेक करू शकता, ते सिलेक्ट करायचं आहे. ब्लॉक कोणता आहे सिलेक्ट करू शकता. त्यानंतर इथे पंचायत कोणती आहे तुमची ती सिलेक्ट करू शकता आणि इथे टाकू शकणार आहात आणि प्रोसीड करायचं आहे. प्रोसीड केल्यानंतर इथे संपूर्ण माहिती येणार आहे की स्टेट महाराष्ट्र, पंचायत कासेगाव, डिस्ट्रिक्ट सोलापूर, ब्लॉक पंढरपूर आणि त्यानंतर जॉब कार्ड रजिस्ट्रेशन कास्ट वाईज आहे, जॉब कार्ड नॉट इन यूज, हे संपूर्ण रिपोर्ट्स असणार आहे. हे तुम्हाला इथे पाहता येणार आहे. ॲप्लिकेशन रजिस्टर, लिस्ट ऑफ वर्क्स, हे संपूर्ण माहिती इथे येणार आहे. आता आपण इथे क्लिक केल्यानंतर जे काही ॲप्लिकेशन रजिस्टर्ड केलेले आहे त्यांची सविस्तर माहिती येऊन जाणार आहे. त्यानंतर बॅक केल्यानंतर आपण इथे जे माहिती पाहिजे आहे, कास्ट वाईज पाहिजे आहे, डिमांड ऑफ वर्क, हे सगळी माहिती इथे या जी काही लिस्ट असणार आहे इथे येणार आहे. तुम्हाला चेक करायचं आहे, तुम्ही नक्कीच इथे चेक करू शकणार आहात. त्यानंतर हे झालं तुम्हाला तुमचं जॉब कार्ड डाउनलोड करण्यासाठी किंवा जे काही येतं लिस्ट ऑफ वर्क असेल, कामाचा वर्ग, वर्क स्टेटस, फायनान्शियल इयर, या लिंकवरून तुम्ही इथे चेक करू शकणार आहात. एम्प्लॉयमेंट रजिस्टर्ड आहे, ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांचं स्टेटस काय असणार आहे हे चेक करू शकता. इथे क्लिक केल्यानंतर संपूर्ण माहिती इथे येऊन जाणार आहे. आता ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही चेक करू शकता. पण आता नेमका प्रश्न आहे की जॉब कार्ड म्हणजे काय, जॉब कार्ड कशासाठी असतात. जॉब कार्ड बनवण्याआधी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की जॉब कार्ड म्हणजे काय. तर जे जॉब कार्ड आहे म्हणजेच मनरेगा अंतर्गत आपण गावाचे काम करतो त्याची नोंद जॉब कार्डमध्ये केली जाते. जॉब कार्ड ही नोंदणी पुस्तक आहे. मनरेगाचे जॉब कार्ड बनवल्यानंतर आपल्याला त्याचा नंबर मिळतो, एक प्रॉपर नंबर भेटतो तुम्हाला आणि सर्व माहिती या नंबरद्वारे तुम्ही चेक करू शकता. त्याचबरोबर जॉब कार्ड पंचायत समितीच्या खूप साऱ्या योजनांसाठी उपयोगात येतात. त्यामुळे जॉब कार्ड अतिशय महत्त्वाचं आहे. नवीन जॉब कार्ड कसं काढायचं, तर तुम्हाला तुमच्या गावातील ग्रामपंचायतीला भेट द्यावी लागते. आता ऑनलाईन पद्धतीने ते जॉब कार्ड काढता येतो का, तर याचा आन्सर आहे, याचं उत्तर आहे नाही. तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने न काढता ऑफलाईन पद्धतीने हा जो अर्ज आहे तो तुम्हाला भरून द्यावा लागतो. तर कुठे भरून द्यावा लागतो, तो इथे ग्रामपंचायतीमध्ये तुम्हाला जाऊन भरावं लागतं. तुमच्या गावातील ग्रामविकास अधिकारीकडून जॉब कार्ड बनवण्यासाठी एक अर्ज असेल ते तुम्हाला भरून द्यावं लागतं व त्यानंतर 15 ते 20 दिवसांमध्ये तुमचं जॉब कार्ड बनवलं जातं. तर तुम्ही मोबाईलमध्ये हे डाउनलोड करू शकता, पण अर्ज तुम्हाला ऑफलाईन पद्धतीनेच तुम्हाला इथे करावं लागणार आहे. आता जॉब कार्ड संपूर्ण तर नमुना काय आहे, त्यानंतर इथे अर्ज कसा करायचा आहे ते पाहून घेऊया. ही अर्जची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व जी पहिली आपली कमेंट आहे पिन करून ठेवलेली तिथे मी तुम्हाला देत आहे. त्यामुळे नक्की चेक करा, डाउनलोड करून घ्या. तुम्ही हे अर्ज आहे तुमच्या ग्रामपंचायतमधून द्यायचं आहे. तरी ते महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र कुटुंब नोंदणीसाठी करायचा अर्ज व पोहोच पावती दिलेली आहे. प्रति सरपंच किंवा ग्रामसेवक, ग्रामपंचायत, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र अंतर्गत रोजगार मिळवण्यासाठी माझ्या कुटुंबाची नोंदणी करावी अशी विनंती करण्यात येत आहे. गाव, ग्रामपंचायत, तालुका, जिल्हा सर्व टाकायचं आहे. दिनांक काय आहे ते टाकायचं आहे. कुटुंबाचे प्रमुखाचे नाव टाकायचं आहे. अर्जदाराचे नाव टाकायचं आहे. तुमचा पत्ता टाकायचा आहे. तुमचा मोबाईल क्रमांक टाकायचा आहे व इथे हे जे काही चिन्ह आहे ते तुम्हाला जे ऑप्शन्स दिले आहेत त्याच्या पुढे मेन्शन करायचं आहे. जात प्रवर्ग कोणता आहे, हे सर्व, इतर मागासवर्गीय, इतर, हे सगळी माहिती इथे टाकायची आहे. म्हणजे हे चेक, हे जे चिन्ह आहे ते तुम्हाला मार्क करायचं आहे. तुम्ही जर अल्पसंख्याक आहेत, होय किंवा नाही, अल्पभूधारक शेतकरी आहेत, सीमांत शेतकरी आहे, त्यानंतर इथे भूसाधार लाभार्थी होय किंवा नाही, ज्याच्यावर आहे ते टाकायचं आहे. इंदिरा आवास योजना लाभार्थी आहे, होय किंवा नाही, आम आदमी विमा योजना लाभार्थी आहे, हे तुम्ही जे काही असेल ते तुम्ही इथे हे चिन्ह आहे तिथे वापरायचं आहे. त्यानंतर दारिद्र्य रेषेखालील कुटुंब आहे, होय किंवा नाही असल्यास ते क्रमांक इथे टाकायचा आहे. त्यानंतर अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी वन हक्क मान्यता अधिनियम 2010 अंतर्गत जमीन मिळाली आहे का हे टाकायचं आहे, हो किंवा नाही.
इथे कुटुंबातील अर्जदार प्रौढ व्यक्तीचा पोस्टकार्ड आकाराचा रंगीत फोटो इथे 4x6चा जो साईज आहे तिथे फोटो तुम्हाला लावावा लागणार आहे. अर्जदार कुटुंबातील मजूर व्यक्तींचे नाव आहे ते टाकायचं आहे. प्रौढ व्यक्तीचे नावे, कुटुंब प्रमुखाचे नाते, स्त्री पुरुष वय हे पूर्ण तक्त्यामध्ये संपूर्ण माहिती भरून तुम्हाला इथे द्यायची आहे. त्यानंतर इथे तुमची सही किंवा अंगठा, नोंदणी अधिकारी सही किंवा सिक्का म्हणजे ग्रामसेवक किंवा तुम्ही कोणाला देत आहे जे काही तिथे अवेलेबल असतील ग्रामपंचायतमध्ये, ग्रामसेवक असतील, सरपंच असतील किंवा कोण शिपाई असतील त्यांच्याकडे हे तुम्हाला द्यायचं आहे. कार्यालयीन उपयोगासाठी आता हे पूर्ण जॉब कार्ड क्रमांक तुम्हाला ते मग देतील तिथे. ठीक आहे. जिल्हा, तालुका, ग्राम, गाव, कुटुंब. हा अर्ज प्राप्त झाल्यानंतर अर्ज स्वीकारला नाकारला असल्याचे कारणे ही सविस्तर संपूर्ण माहिती तिथे देणार आहे. त्यानंतर इथे तुम्हाला कुटुंब नोंदणी अर्जाची पावती आहे ते भरायची आहे. अर्जदाराचे नाव, नोंदणी अर्ज मिळाल्याची तारीख, तुमची त्यानंतर उपरोक्त तपशीलप्रमाणे नोंदणी अर्ज प्राप्त झाल्याचे पोच देण्यात येत आहे. ग्रामसेवकाची सही व शिक्का दिनांक आणि ते ठिकाण येणार आहे. त्यानंतर मजूर कुटुंबाचे नोंदणीसाठी ग्रामसेवकाकडे द्यायचे अर्ज आहे. टिप दिलेली आहे तुम्ही पाहू शकता. ग्रामसेवक अनुपस्थित असल्यास किंवा ग्रामसेवकाकडे ग्रामपंचायतमध्ये अर्ज देण्यास शक्य नसल्यास अर्ज गट विकास अधिकाऱ्याकडे द्यावे. छापील अर्ज उपलब्ध नसल्यास कोऱ्या कागदावर नमुना 1 मधील माहिती लिहून दिली तरी चालेल. जर अर्ज उपलब्ध नसेल तर तुम्ही कोऱ्या कागदावरती सुद्धा तुम्ही इथे नमुना 1 मधील माहिती, संपूर्ण माहिती दिली तरी चालणार आहे. स्थानिक रहिवासी असल्यास वय वर्ष 18 पूर्ण केलेल्या आणि अकुशल काम करून इच्छिणाऱ्या कुटुंबातील व्यक्ती नोंदणीसाठी पात्र असणार आहेत. कुटुंब नोंदणी ही वर्षभर सतत चालणारी प्रक्रिया आहे, त्यामुळे हे वर्षभर तुम्ही करू शकणार आहात. याचं काही टाइम लिमिट नाही. तुमचं 18 वर्ष पूर्ण आहे, तुम्ही नक्कीच इथे हे यासाठी अर्ज करू शकणार आहात. त्यानंतर अर्ज अवेलेबल नसेल, उपलब्ध नसेल तर तुम्ही कोऱ्या कागदावरती देऊ शकणार आहात. ग्रामसेवक अनुपस्थित असेल किंवा ग्रामसेवक अवेलेबल नसेल तिथे तर तुम्ही विकास अधिकाऱ्याकडे हे जे फॉर्म आहे ते भरून द्यायचं आहे. या संदर्भात अजून काही प्रश्न आहे, अजून काही अडचण आहे तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारायचं आहे. कारण आता घरकुल योजनेसाठी सुद्धा जॉब कार्ड महत्त्वाचं आहे. जे डॉक्युमेंट्स आहेत आता वेगवेगळ्या जे काही ग्रामपंचायत किंवा गाव लेवलला जे काही योजना राबविल्या जातात, वेगवेगळ्या आपण पाहिलंच आहे की जे काही योजना राबविल्या जातात त्यासाठी जॉब कार्ड अतिशय महत्त्वाचं असणार आहे. पंचायत समितीच्या खूप साऱ्या योजना आहेत की जेणेकरून त्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता. आता सरकारने बऱ्याच योजना आपल्यापर्यंत पोहोचवल्या आहेत, पण आपल्याला माहिती अभावी काय होतं की आपल्याला माहितीच नसते की ही योजना आहे, त्या योजनेचा आपण लाभ घेऊ शकतो. यासाठी पात्रता काय आहे किंवा कागदपत्र कोणते लागणार आहे त्याची माहिती घ्या. जॉब कार्ड हे खूप महत्त्वाचं असणार आहे, त्यामुळे नक्कीच आजच्या आज हे काम करा. डाउनलोड करा अर्ज ग्रामपंचायतमध्ये तुम्ही देऊ शकता भरून. ऑफलाईन पद्धतीने सोप्या पद्धतीने तुम्ही अर्ज देऊ शकता आणि हे काही वेबसाईट दिली आहे त्यावरती तुम्ही जाऊन चेक सुद्धा करू शकणार आहे. तुमचा अर्ज ॲक्टिव्ह आहे किंवा तुम्हाला डाउनलोड करायचा आहे तिथे सुद्धा चेक करू शकणार आहे. अशा सोप्या पद्धतीने 5 मिनिटाचं काम आहे, तुम्ही लवकरात लवकर करून घ्यायचं आहे. अजून काही अडचण असेल किंवा अजून काही माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा किंवा तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला, टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा, जेणेकरून जे काही सविस्तर लिंक्स असतात तिथे अवेलेबल असतात, तुमच्यापर्यंत पोहोचत असते, डायरेक्ट तुमच्या मोबाईलमध्ये पोहोचत असतं. तर नक्कीच ग्रुपसुद्धा जॉईन करून घ्या. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.